सर्व बंधू भगिनींना जय सत्य. आज माझ्या मनात विचार आला की या देशामध्ये सगळ्यात जास्त फायदा मंदिरामुळे किंवा देव मानल्यामुळे, जातीमुळे कुणाचा सगळ्यात जास्त फायदा होतो. मंदिरात जाऊन मंदिरं बांधणारे वेगळे, मंदिरामध्ये पूजा करणारे आणि दक्षिणा जमा करणारे कोण आहे, कोण देणारे आहेत. म्हणजे आपण जी मंदिरं बांधतो आणि मंदिरामध्ये जाऊन बसतात लोक, जे पंडे पुजारी, त्यांना दक्षिणा मिळते आणि देणारे कोण आहे, मंदिर बांधणारे पण देणारे आहेत आणि जे भाविक असतात ते पण देणारे आहेत. त्याचप्रमाणे जाती व्यवस्थेमुळे सगळ्यात फायदा कोणाचा होतो, सगळ्यात जास्त नोकऱ्या कुणाला लागतात. या देशाची जी नोकरशाही आहे ती सगळ्यात जास्त पैसा कोणाला देणारी आहे. आणि त्याच म्हणजे जाती व्यवस्थेमुळे देखील सगळ्यात जास्त फायदा कुणाचा आहे याच्यावर आपण विचार करतो का? तीर्थयात्रेला जाणारे लोक जे दक्षिणा देतात, दान दक्षिणा करतात, ते उत्पन्न कोणाला मिळते? आणि उलट्या दिशेने प्रवास आहे का? म्हणजे बा जे दान घेतात ते कधी लोकांना दान देतात का, मदत करतात का? नाही. म्हणजे या देशामध्ये जो श्रीमंतीचा ओघ आहे तो जाती व्यवस्थेमुळे, धर्मामुळे, देवामुळे तो एकाच जातीकडे जातो, उलट दिशेने प्रवास होतच नाही. मग आपण मंदिरात कशाला जातो? त्यांना श्रीमंत करण्यासाठी. भविष्य कशाला पाहतो? त्यांना श्रीमंत कोण आहे भविष्य पाहणार? तीर्थयात्रेमध्ये जो पैसा खर्च होतो लोकांचा, तो पैसा कोणाच्या कामाचा आहे? कोण मोठे होत आहे? म्हणून मंदिरं मोठे होणं म्हणजे एकाच जातीचा फायदा आहे, बाकी सगळ्यांचा तोटा आहे. म्हणून मंदिर धर्म हा देखील एक प्रकारे धंदा आहे, पैसे कमावण्याचा, लोकांना लुबाडण्याचा, लोकांना मूर्ख बनवण्याचा आणि लोकांना अंधश्रद्धेमध्ये ठेवून आपल्याकडे पैशाचा ओघ घेण्याचा. यापासून आपण सावध व्हायला पाहिजे. म्हणून महात्मा फुल्यांनी तुम्हाला देव मानू नका, जो काही निर्मिक आहे, ज्यानं हे पृथ्वी निर्माण, निसर्ग निर्माण केला, त्याची पूजा करू नका. कारण तुम्ही त्याची पूजा करता म्हणजे समजा फुलं वाहता देवाला, ते कोण निर्माण केले आहे? देवसुद्धा तुम्हीच निर्माण केले, मंदिरं तुम्हीच निर्माण केले आणि फुलं ज्या निसर्गाने निर्माण केले तेच त्या निसर्गाला दान करणं, देणं, त्याला पूजा म्हणता येईल का? म्हणून आपण जरा सावध राहिलं पाहिजे. मूर्खाचे मूर्ख बनून मंदिरं वाढत आहेत, मंदिराची उत्पन्न वाढत आहेत आणि इकडे गरिबी वाढत आहे. गरिबांना आणखी गरीब करणारा हा प्रकार आहे की नाही? गरिबांना पण वाटते आपण देवदर्शनाला गेले पाहिजे, पैसे खर्च केले पाहिजे. शिक्षण देणार नाही मुलांना, परंतु यात्रेला जातील, मंदिरामध्ये जातील, आणि काही फायदा नाही आहे. तरी आपले लोक हा सगळा धंदा, त्यांना श्रीमंत करण्याचा धंदा करतात, आपण गरीब होण्याचा कार्यक्रम करतात. हे थांबवलं पाहिजे, हे थांबवलं पाहिजे. विचार करा.